जय श्रीरामच्या जयघोषाने अवघी सावेडी दुमदुमली. आईवडिलांचे ऋण विसरू नका. शीतलताई साबळेंचे कीर्तनातून कळकळीचे आवाहन. टाळ मृदुंगाचा गजर, विठुनामाचा जयघोष आणि भक्तिरसात न्हाऊन निघालेला जनसागर असेच काहीसे चैतन्यमयी वातावरण सध्या सावेडी गावात अनुभवायला मिळत आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीज उत्सवाच्या निमित्ताने आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्याने यशाचे 27वे वर्ष गाठले असून यंदा हा सोहळा अत्यंत भव्य दिव्य स्वरूपात साजरा होत आहे. सप्ताहाच्या चौथ्या दिवशी प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण शीतलताई साबळे यांनी आपल्या अमोघ वाणीने भाविकांना मंत्रमुग्ध केले. केवळ अध्यात्मच नव्हे तर सामाजिक विषयांवरही त्यांनी परखड भाष्य केले. आई वडिलांच्या कष्टाची कदर करा आणि मुलींनी आपल्या आयुष्यात योग्य मार्गाची निवड करा असा महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी यावेळी दिला. कीर्तनादरम्यान झालेल्या जय श्रीरामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भारावून गेला होता. माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या अथक परिश्रमातून आणि नियोजनातून हा भक्तीचा सोहळा दरवर्षी नवनवीन उंची गाठत आहे. समाजात आध्यात्मिक विचारांची पेरणी व्हावी आणि तरुण पिढीला योग्य दिशा मिळावी या उदात्त हेतूने गेल्या 27 वर्षांपासून त्यांनी ही परंपरा जपली आहे. त्यांच्या या कार्याचे संपूर्ण सावेडी उपनगरातून मोठे कौतुक होत आहे. पहाटेपासून सुरू होणारे काकडा भजन, गाथा पारायण आणि सायंकाळची भव्य कीर्तन सेवा यामुळे संपूर्ण परिसराला पंढरीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या सोहळ्यासाठी स्थानिक नागरिकांनी विक्रमी गर्दी केली असून येत्या काही दिवसात विविध नामांकित कीर्तनकारांच्या सेवा होणार आहेत. सावेडी उपनगरातील भाविक भक्तांनी या कीर्तन सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले आहे. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.